त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर। नर्मदा परिक्रमा दिवस 9 भाग 3 महेश्वर किल्ला मध्य प्रदेश। नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। महेश्वरमधील काशी विश्वनाथ महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जात आहोत महेश्वर किल्ला बघण्यासाठी, जो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला। या किल्ल्याचं वर्णन करावं तितकं कमी आहे। अतिशय भव्य दिव्य प्राचीन किल्ला आपण बघण्यासाठी जात आहोत। तर आपण बघूया किल्ल्यामध्ये काय काय आहे। दगडामध्ये बांधलेला हा भक्कम किल्ला, भक्कम राजवाडा आपण पाहत आहोत की ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचं शासन होतं। अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर सोडून महेश्वरची राजधानी म्हणून निवड केली। तसेच त्यांनी प्रजेसाठी, समाजासाठी खूप काम केलं। हे किल्ल्याचे प्रवेशद्वार। किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासूनच आपल्याला कोरीवकाम, नक्षीकाम बघायला मिळतं। अतिशय सुंदर, अवाढव्य असा हा किल्ल्याचा प्रवेशद्वार। हे किल्ल्याचे दरवाजे किती भव्य दिव्य दरवाजे आहेत। परिक्रमावासियांबरोबरच येथे पर्यटक सुद्धा किल्ला बघण्यासाठी येतात। किल्ला बघण्यासाठी येथे प्रवेश फी नाही आणि किल्ला पूर्ण दिवस आपण बघू शकतो। सकाळपासून ते रात्रीपर्यंत किल्ला उघडा असतो। मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपले डोळे किल्ल्यावरून हटत नाही। इतका सुंदर कोरीवकाम केलेला, अगदी बारीक नक्षीकाम केलेला हा किल्ला जसाच्या तसा आहे, तितका जतन करून ठेवला आहे। तसेच किल्ल्यामध्ये आपल्याला स्वच्छताही दिसते, कोणत्याही प्रकारचा कचरा येथे दिसत नाही। हे बघा किल्ल्याचं बारीक कोरीवकाम, नक्षीकाम, एकसारखेपणा। एक कारागीर असतील ना सॅल्यूट।
नीचे अहिलेश्वर है, ऊपर ओंकारेश्वर है। छोटी छोटी मूर्तियाँ आप देख रहे हैं भगवान विष्णु की। अच्छा। वैसे 10 अवतार हो चुके हैं, पर उनकी 24 अवतार की मूर्तियाँ यहाँ पर अलग अलग दे रखी है। इन्हीं में अहिल्या जी का अहिलेश्वर मंदिर है, नीचे अहिलेश्वर है, ऊपर ओंकारेश्वर मंदिर है। भगवान विष्णु की छोटी छोटी जो मूर्तियाँ देख रहे हैं गेट के ऊपर, वही मूर्तियाँ हैं कि हर खंड में बड़े रूप में आप देखेंगे। तो नीचे अहिलेश्वर है, ऊपर ओंकारेश्वर मंदिर है, और सामने जो देख रहे हैं वो तुकाजी राव विठल होलकर का समाधि स्थल है, जो अहिल्या जी के दत्तक पुत्र हैं। तो जितनी भी आप इस गेट की मेहराबे देखते हैं, जो पत्थरों की जो डिजाइनें देखते हैं, इन सारी डिजाइनों को महेश्वरी साड़ियों के अंदर बनाया जाता है। अच्छा, डिजाइन की बनाई जाती है, हैंडलूम से बनाया जाता है। इन्हीं राजमाता देवी अहिल्या जी का अहिलेश्वर मंदिर दर्शन करके आइए, उसके बाद फिर ये पूर्ण मंदिर का वीडियो ले लेना। हेच ते अहिल्याश्वर मंदिर, जिथे अहिल्याबाई ज्या शिवभक्त होत्या त्या येथे शिवाची महादेवाची पूजा करत असत। मंदिराचं कोरीव कामही इतकं अप्रतिम आहे, अगदी पायऱ्यांनाही कोरीव काम केलं। हे शिवाचे नंदी महाराज किल्ल्यातील मंदिर। पुढे होम हवन करण्यासाठी जागा केली आणि पुढे आहे हा जो बोर्ड दिसतोय, यावर अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेसाठी जी प्रतिज्ञा केली होती ती आहे। हे आहे ते शिवलिंग, ज्या शिवलिंगाचं अहिल्याबाई होळकर पूजा करत होत्या। तासन तास बसून ह्या शिवलिंगाची, ह्या महादेवाची त्या पूजा करत। प्राचीन दीपदान है, जो अहिल्या जी के जमाने में पहले रोशन किए जाते थे। दीपदान है जो हर दीपावली के समय पर उसको रोशन किए जाते थे। या दीपमाळेला प्रत्येक दिवाळीला पेटवली जाते। पूर्ण दीपमाळ दिव्यांनी सजवली जाते। किल्ल्यामध्ये अशा खिडक्या बनवल्यात की कुठूनही बघितलं तर आपल्याला नर्मदा मैयेचं दर्शन होतं। महेश्वर किल्ल्याच्या समोरच ही आपली नर्मदा मैया। आशिया खंडातील सर्वात मोठा घाट असलेला हा महेश्वर घाट, जो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला।
ये माँ अहिल्या जी का कोठी लिंगाचन है, जो माँ अहिल्या जी के समय में पहले 108 ब्राह्मण द्वारा 1.25 लाख शिवलिंग बनाए जाते थे। अच्छा। आज भी यहाँ पर 7 ब्राह्मण 7 ब्राह्मण द्वारा 11,000 शिवलिंग तो डेली बनाए जाते हैं, जिनको चावल का भोग लगाते, पार्थिव पूजा करते हैं और उसको नर्मदा जी में विसर्जन कर दिया जाता है। ये प्रजा के जल कल्याण के लिए कार्य डेली होता है, जो आज भी चल रहा है। उन्हीं माँ अहिल्या जी का कोठी लिंगाचन देखने के बाद आप देखेंगे स्वर्ण झूला, जहाँ पे स्वर्ण झूले के अंदर द्वारकाधीश विराजमान है और सभी देवी देवता का आसन लगा हुआ है, जिसमें माँ अहिल्या देवी पूजन करते हैं। मातीचे 11,000 शिवलिंग नर्मदा मैयाच्या मातीचे 11,000 शिवलिंग बनवून एक मोठं शिवलिंगची प्रतिमा बनवायची आणि दररोज ते विसर्जन करायचे। ये उनके 29 जगह है, अच्छा जिन्होंने भारत के अंदर जीर्णोद्धार किए गए। अच्छा। ये नक्शे के अंदर आप देखते हैं कि सारे मंदिर घाट अन्य क्षेत्र धर्मशाला के जीर्णोद्धार देवी अहिल्या जी द्वारा किए गए। अच्छा। येथे बसून अहिल्याबाई प्रजेला न्याय द्यायच्या, तेव्हा त्यांच्या हातात नेहमी शिवलिंग असायचं। येथे अहिल्याबाई होळकर यांच्या कामाची संपूर्ण माहिती दिली की त्यांनी किती कुंड बनवले, किती मंदिरांचा जीर्णोद्धार केला, किती नवीन मंदिरं बांधले, किती घाट बांधले, याची पूर्ण सविस्तर माहिती या बोर्डवर दिलेली आहे। अहिल्याबाई होळकर आणि होळकर परिवार राजे ते लढाई करण्यासाठी जाताना जे शस्त्र वापरत होते ते येथे दाखवलेत। तलवार, ढाल, तोफेत टाकण्यासाठी दारूगोळा आणि ते ज्या पालखीत जात होत्या ती पालखी, असं संपूर्ण व्यवस्थित त्यांनी मांडणी केली। येथे त्यांच्या जीवनावरची माहिती दिली, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी कसं महेश्वरला राजधानी बनवलं, ही संपूर्ण माहिती येथे आहे। येथे आल्या अवश्य वाचा, म्हणजे तुम्हाला आपल्या अहिल्याबाई होळकर कशा शूरवीर होत्या ते कळेल। त्यांनी कोणते कोणते कामं केले, त्यांनी समाजाचा उद्धार कसा केला, समाजासाठी काय काय त्याग केला, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल। ही अहिल्याबाई होळकर यांची पालखी, ते या पालखीत बसून प्रवास करायच्या। आता आपण जात आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेकडे, त्यांची प्रतिमा बघण्यासाठी। ये हमारी राजमाता देवी अहिल्याबाई होलकर है, जो महाराष्ट्र के रहने वाले हैं। जिला अहमदनगर, ग्राम चोंडीगढ़। सन 1725 में माँ अहिल्या जी का जन्म हुआ था।
उन्हीं महाराष्ट्र के निर्दलीय विधायक के अनिल घोटे जिन्होंने माँ अहिल्या जी की अष्टधातु की मूर्ति स्थापित की गई है। ये राजमाता देवी अहिल्याबाई होलकर है जिन्होंने 12 ज्योतिर्लिंगों में अपने राजकोष से 1600 करोड़ की लागत में जीर्णोद्धार कराए गए। अशा होत्या अहिल्याबाई होळकर आणि त्यांनी बांधलेला महेश्वर किल्ला, अप्रतिम बांधकाम. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही, त्यांची या व्हिडिओमार्फत नर्मदा परिक्रमा घडेल, नर्मदा मैयेचं दर्शन होईल, मैयेचा आशीर्वाद मिळेल. अवश्य पहा माझी नर्मदा परिक्रमा, माझा प्रवास, माझे अनुभव. अवश्य पहा. नमामि देवी नर्मदे नर्मदे